मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉगचं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं. मौजे बेलमाची, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान आणि त्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 1 मध्ये सामना निकालावरून वाद झाला होता आणि त्या वादावर मित्रांनो, बैलगाडा संघटनाचे सचिव पैलवान विलास देशमुख काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्यांनी निकाल रेषेवरचा खरा नियम कोणता? हा नियम एकदम सोप्या पद्धतीने सांगितला आहे. चला बघूयात मग पैलवान विलास देशमुख काय म्हणाले ते. वर्ष झाली क्षेत्र सुरू होऊन अजून बी तुम्हाला निकाल कळालेले नाहीत. निकाल रेषेवरचा निकाल हा कधीच ड्रोन मध्ये नसतो, दोन्ही साइड अँगलच्या कॅमेऱ्यात घेतला जातो. एका सिच्युएशनला असं येतं की एक बैल या ठिकाणी आहे म्हणजे 4 बोटाचं अंतर फक्कीला टेकायला माग आहे आणि दुसरी एखादी गाडी असती ती 1 फूट माग असती आणि दुसरे क्लिक ज्यावेळी आपण करतो त्यावेळी एखाद्या बैलाचं फक्कीच्या पुढे जातं आणि त्या सेम सिच्युएशनला दुसरी जर गाडी 3 फक्कीला चिकटली तर दोन्ही फायनलला पात्र आहेत. बरोबर आहे का? हाच निकाल असेच निकाल देतो. अजित शेठ जगताप कारुंडेचे इथं उपस्थित आहेत. मुळशीचं मैदान, अजित शेठ जगताप या चिक्या आणि त्याच्याबरोबर रणजित बनसोडे बाकासूर होता. एक क्लिकला दोघं बी फक्कीला चिटकायला 2 बोटं राहिली होती आणि दैवत गोवेकर इथं दैवत गोवेकरचा भावऱ्या तो 1 फुटानं मागा होता. सेम दुसऱ्या क्लिकला अजित जगताप कारुंडे यांच्या चिक्या फक्कीच्या पुढे गेलं आणि दैवतचा भावऱ्या फक्कीला चिकटला. मुळशीत तिथं त्या दोघांना सामना निकाल दिला. दुसरं उदाहरण देतो. 1 नंबर केला होता सर्जानं. सर्जाचं तोंड 2 बोट मागं होतं. दुसऱ्या क्लिकला ईदभर पुढे गेलं तोंड. पण सेम त्याच सिच्युएशनला 1 नंबर तासावरून मुळशीचा लक्ष्या फक्कीला नुसतं नाक लागलं होतं. दोघांना विभागून 1 नंबर दिला होता. ह्या गोष्टी तुम्ही बैलगाडी मालकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. रोज हे घडते तरी तुम्हाला निकाल मान्य होत नाहीत. आता 1 नंबर सेमीला 1 अँगल मधून बलमाचा स्पष्ट निकाल आहे. दुसऱ्या अँगल मध्ये गेल्यानंतर 1 क्लिक माग 2 बोट बलमाचं तोंड फक्कीला समांतर यायला राहतंय आणि अलीकडची गाडी 1 इत मागे दिसती आणि दुसऱ्या क्लिकला बलमाची हनवट पुढे जाती. सेम सिच्युएशनला अलीकडच्या गाडीचा पाय रेषेला टेकतोय. तात्या निकाल काय? सामना आहे ना. मग हेच बैलगाडी मालकांना पटवून द्यायचं होतं आणि ह्याच गोष्टी आज म्हणजे हे मैदान नाही पण मोठ्या मैदानात ह्या सगळ्या गोष्टींचं प्रात्यक्षिक दावणार आहे. काय होतं, चर्चासत्र ग्रुपला हजारच लोक आहेत, 1024 तेवढ्यालाच कळतं, बाकीच्यांना कळत नाही. सुट्टी मेकरला 50 वेळा सांगितलं जातं ही सुट्टी पट्टी आहे, ह्याच्या मागं एवढ्या अंतरावर एक विधभर अंतरावर बैल उभा करा. तुम्ही काय करता, बैलाला हित चिटकून उभं करता आणि अनावधानानं झेंडा पडताना बैलाचा पाय पुढं आला की गाडी बाद होती. परत म्हणायचं नाही ते झेंडाच त्यावेळेस पडलाय, हा वेळच आहे. मग त्यापेक्षा एवढं होण्यापेक्षा 1 ईद जर मागं बैल तर तुमची गाडी काय छकड्यानं मार खात नाही पुढं. पण तुमचं काय होतं, कुठल्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही बघत नाही, लक्ष देत नाही आणि फक्त इथं माझ्या अन्याय झाला आणि तिथं अन्याय झाला. ती गाडी काय तुम्ही काय आमच्या लांबचंय का? रोज हेच करतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसात 50 निकाल देत असतो. रोजच आहे. परवा दिवशी जीवन ड्रायव्हरला सेम ह्या कंडिशन मध्ये सामना दिला. विचारा फोन करून. 3 दिवसापूर्वीचा विषय. जीवन ड्रायव्हरने नामला काय सांगितलं होतं किंवा शेवाळ्या आबांना पाठवा मग ते तुम्हाला सांगतील. सेम सिच्युएशनला फक्कीला टच जरी झालं तरी गाड्या सामन्यात येतात. मग त्याचं तोंड पुढे गेले म्हणून तो पुढे नाही. पण 1 क्लिक मागं दोघंही मागं होती. दुसऱ्या क्लिकला एकाचं तोंड जातंय किंवा पाय पुढे जातोय आणि दुसरा टेकतोय म्हणून सामना आहे. आणि हे सगळं चाललंय हे तुमच्यासाठीच चाललंय जेणेकरून गाडी मालकाला गुलाल मिळेल. आमचं ह्याच्यात काहीच घेणं